हे नार नखऱ्याची नखऱ्याची चालते गाडी, इल्ला रस्त्याची रस्त्याची भलतीच गोडी. नार नखऱ्याची नखऱ्याची चालते गाडी, इल्ला रस्त्याची रस्त्याची भलतीच गोडी. जाई धुळीला झटकत मटकत मटकत वाट हिची अडवू नका. साधारण गेल्या महिन्याभरामध्ये आपण जवळपास शेवग्याची 2,500 रोपं बनवून घेतली. विशेष म्हणजे ही सगळी शेवग्याची जी रोपं बनवली ती आपण मागे बघताय तशा सगळ्या गावातल्याच महिलांनी. आणि आज सुद्धा आपण आलेलो आहोत पालघर जिल्ह्यातल्या दहिवाळे या अत्यंत दुर्गम गावामध्ये, जिथे आज आपण या सर्व महिलांच्या सोबत बनवत आहोत 1000 शेवग्यांची रोपं. नको बाई आता, पुरुषांची सत्ता नको बाई आता. गवेलो बाई कशाला राहते सुद्धा बुंदा बुंदा शाळेला. जागर जागर जागर, धरित्रीचं जागर. आपण मागे पाहू शकता की धरित्रीचं जागर चालू आहे. गावपाड्या म्हणजे इतर आता सफाळ्याच्या आजूबाजूला 5-6 गावं मिळून आता इकडे महिला जमा झालेल्या आहेत आणि धरतीचं जागर शेवग्याची रोपं आपण भरत आहोत. शेवग्याची रोपच का? शेवग्याच्या रोपांना शेवग्याच्या शेंग्याला चांगली मागणी असल्यामुळे, जसं की आता सफाळ्याचं मार्केट जवळच आहे आणि तिथे 500 रुपये शेकड्यापासून भाव चालू होतो, तो एंडिंग येईपर्यंत 300 रुपये शेकड्यापर्यंत भाव मिळतो. म्हणजे एका शेंग्याला 5 ते 3 रुपयाचा भाव मिळतो. याकरता आपण शेवग्याची रोपं आपण बनवत आहोत. आणि प्रत्येक गावामध्ये जर शेवग्याची रोपं दिली तर उत्पन्न शेतकऱ्यांना चांगलं मिळेल. गेल्या महिन्यात आम्ही उचावली येथे 2000 शेवग्याची रोपं तयार केली आणि आता दहिवाले येथे 1000 रोपं तयार करणार आहोत. हे काम करताना मला खूप मजा येते. धर्तरीचा जागर हा खरं तर सेवा आणि परमार्थ हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. अनेक महिला एकत्र येतात, सगळ्या मुली गावातल्या एकत्र येतात आणि आम्ही सगळे मिळून एकत्र ही सगळी रोपं बनवत आहोत. याच्यामध्ये हा विचार जो आहे तो असा आहे की आपली मदत करण्यासाठी दुसऱ्याची अपेक्षा न करता आपणच सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण एकजुटीने काम केलं पाहिजे. धर्तरीचा जागर यामार्फत आम्ही हा विचार लोकांपर्यंत, गावागावांपर्यंत पोहोचवत आहोत. तुम्ही सुद्धा या उपक्रमामध्ये नक्कीच सहभागी होऊ शकता. गेल्या 5 वर्षापासून सेवासहयोग फाउंडेशन तर्फे फक्त आमच्या गावात अभ्यासिकाच चालायच्या. गेल्या वर्षी किशोरी वर्ग चालू झाला आणि यंदा अनेक महिलांना एकत्रित करून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवून घेतले. हे करताना मला खूप आनंद होतो.